लाडकी बहीण योजनेअंतर्गत महत्वाची अपडेट असणार आहे। आता तुम्ही म्हणाल दुसऱ्या कुठलाही अपडेट नको, आम्हाला फक्त एवढं सांगा की पैसे कधी येणार, तर ते देखील तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। परंतु लाडकी बहीण योजनेमधील या दोन महत्वाच्या अपडेट नक्कीच तुमच्यापर्यंत असणे किंवा तुम्हाला माहिती होणे आवश्यक असणार आहे, तरच तुम्हाला योजनेचे पुढचे पैसे येणार का नाही हे समजणार आहे। कारण लाडकी बहीण योजनेमध्ये आता सर्व याद्या फायनली तयार झालेल्या आहेत। कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जी ई-केवायसी प्रक्रिया सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये सुरू करण्यात आली होती, तिचा शेवट 30 एप्रिल रोजी झालेला आहे। 30 एप्रिल नंतर लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी संदर्भात कोणत्याही प्रकारची मुदत वाढ मिळणार नाही, ना लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन ई-केवायसी साठी देखील कोणत्याही प्रकारची संधी मिळणार नाही। म्हणजेच की लक्षात घ्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आता यापुढे जे हप्त्याचे वितरण होईल, तो हप्ता ज्या ज्या महिलांना जमा होईल त्या महिलांनी समजून जायचं की तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या सर्व अटी आणि सर्व निकषांमध्ये पात्र आहात आणि तुम्हाला यापुढे लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्याच पद्धतीने लाभ मिळणार आहे। आता या दोन महत्वाच्या अपडेटमुळे आपल्याला हे देखील समजणार आहे की लाडकी बहीण योजना पुढे कशा पद्धतीने चालू राहील, येणाऱ्या हप्त्याचे वितरण जे असेल ते कधी होणार आहे आणि त्यासोबतच कोणकोणत्या महिला यामध्ये पात्र असणार आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, चॅनलला सबस्क्राइब करून आपल्या पेजला देखील फॉलो करून घ्या, जेणेकरून योजनेसंदर्भातील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचविण्याचे काम आपण आपल्या पेज आणि चॅनलच्या माध्यमातून करतो। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे ई-केवायसी ची मुदत संपली आणि त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेच्या याद्या देखील तयार झालेल्या आहेत। लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण लांबण्याचे एकमेव कारण म्हणजे ई-केवायसी दुरुस्ती। तुम्ही म्हणाल ई-केवायसी दुरुस्तीमुळे हप्त्याचे वितरण का लांबले, तर लक्षात घ्या, आधीच या योजनेवरती आपण पाहिलं होतं की न्यायालयाने देखील ताशेरे ओढले होते की लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला वितरण करण्यासाठी पैसे आहेत, परंतु इतर जे असतील, मग पेन्शनधारक असतील किंवा इतर वेतनधारक असतील, त्यांना मात्र तुम्ही पैसे का देत नाही। यामध्ये जेव्हा सरकारने सर्वे केला, त्या सर्वेतून लक्षात आले की जवळपास 14-15 हजार कोटी अशा महिलांनी पैसे घेतले आहेत की ज्या महिला योजनेमध्ये पात्र नाही आहेत, ज्यांच्या कुटुंबामध्ये कोणीतरी सरकारी नोकरीला आहे, काही ठिकाणी तर स्वतः महिला सरकारी नोकरीला आहे, चांगल्या पद्धतीने पगार घेते आणि ती देखील या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेताना निदर्शनास आलेले आहे। चारचाकी वाहनधारक महिला असतील, ITR भरणारे कुटुंब असेल, अशा विविध प्रकारे लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याचं निष्पन्न झालं होतं आणि त्यामुळे 15,000 कोटींच्या आसपास लाडकी बहीण योजनेमध्ये सरकारला त्या ठिकाणी महागात पडले आणि म्हणून सरकारने ठरवलं होतं की आता ई-केवायसी दुरुस्ती होऊ द्या, ई-केवायसी दुरुस्तीनंतर लाडक्या बहिणींची यादी तयार होऊ द्या आणि यादीमध्ये ज्या महिला असतील, ज्या महिला पात्र असतील, केवळ त्यांनाच यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ द्यायचा आहे आणि सर्वच्या सर्व ज्या अटी आहेत यांची देखील तपासणीची प्रक्रिया या मागील 2 महिन्यामध्ये सरकारने पूर्ण करून घेतली आहे। म्हणूनच आपण पाहिलं होतं की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देखील अनेक महिलांना जमा झाला नव्हता, कारण त्या कोणत्या ना कोणत्या अटी अथवा निकषांमधून त्या ठिकाणी अपात्र ठरल्या होत्या। यामध्ये लक्षात घ्या, चारचाकी वाहन कुटुंबात असेल, तुम्ही पात्र नाही आहात, त्यासोबत तुमच्या कुटुंबामध्ये कोणी ITR भरतं, तुम्ही पात्र नाही आहे, एका कुटुंबामध्ये एका रेशनिंग कार्डवर एक विवाहित एक अविवाहित दोनच पात्र आहेत, अशा विविध अटी। मग त्यामध्ये मी तुम्हाला आधीप्रमाणे सांगितलं की कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावं, अशा ज्या काही अटी आहेत त्या सर्व अटींमध्ये ज्या महिला पात्र ठरतील केवळ त्यांनाच यापुढे लाडकी बहीण योजना सुरू राहणार आहे आणि केवळ त्यांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ यापुढे मिळणार आहे। त्यानंतर आता ज्या महिलांना पैसे येतील, लक्षात घ्या, आता मार्च महिन्याच्या हप्त्याचे वितरण होणार आहे। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लाडकी बहीण योजना बंद झाली का? पुन्हा एकदा तुम्हाला खात्रीशीरपणे सांगतो, योजना बंद झालेली नाही। पुढील वर्षभर लाडकी बहीण योजना चालूच राहणार आहे। नक्कीच यामध्ये अनेक महिलांना त्या ठिकाणी पैसे मिळणार नाहीत, ज्या पात्र असतील, सर्व अटींमध्ये बसतील त्याच महिलांना पैसे मिळतील, पण योजना बंद मात्र होणार नाही, त्यामुळे काळजी नसावी। आता जे हप्त्याचे वितरण होईल त्याच्या संदर्भात सोमवारपासून प्रक्रिया उद्यापासून सुरू होईल। GR येईल आणि GR येऊन लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे देखील जमा होतील आणि ज्या महिलांना आता पैसे येतील त्या महिलांनी समजून जायचं की तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या सर्व अटी आणि निकषांमध्ये पात्र आहात आणि तुम्हाला यापुढे लाडकी बहीण योजनेचे पैसे त्याच पद्धतीने सुरू राहणार आहेत। खरं सांगा, लाडकी बहीण योजनेच्या कोणत्या अटी आणि निकषांमधून तुम्ही अपात्र होत आहे का? नक्की कमेंट करून सांगा। ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करून योजनेचा GR किंवा इतर सर्व अपडेटसाठी आपल्या पेजला आणि चॅनलला सबस्क्राइब आणि फॉलो करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।